मी उत्तम कांदर कांदिवलीमध्येच राहतो आणि कांदिवलीच्या एनसी सेंटरमध्ये ट्रीटमेंटला येतोय 21 नोव्हेंबरपासून. आजचा माझा 18वा दिवस आहे, 18वी सिटिंग आहे. मला सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे C3 to C7 मध्ये. चक्कर येत होती गेल्या 10-12 वर्षापासून. चक्करचं प्रमाण जास्त होतं, पेनिंग पण खूप प्रमाणात होत होतं, बॅलन्सिंग जात होतं. L4 L5 ला पण मला प्रॉब्लेम आहे. पण आत्ता मी सध्या घेतली ती मानेची ट्रीटमेंट घेतली आहे. त्यामध्ये मला जवळजवळ 80% मला चक्करमध्ये रिलॅक्स मिळतोय. 80% पर्यंत माझी चक्कर गेली आहे. अगदी नॉर्मली आत्ता कधीतरी एकदा आली तर अशी. आणि पेनिंग तर माझं 90-95% पर्यंत गेलेलंच आहे. म्हणजे पेनिंग आता मला जाणवतच नाही. म्हणजे माझ्या मानेची मुवमेंट मी कुठल्या पण दिशेला आता करू शकतो व्यवस्थितपणे. एवढं मला रिलॅक्स पेनिंगमध्ये झालंय. मी जेव्हा नेटवरती सर्च करून या इन्स्टिट्यूटला मला मिळालं एनसीचं नाव, मी जेव्हा सुरुवातीला फोन करून डॉक्टरांना व्हिजिट केली तर मनमीत सर मेश्राम डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे ते जेव्हा मी कन्सल्टन्सीला आलो तेव्हा त्यांच्याकडे बघितल्यावरती अर्धा हजार माझा बरा झाल्यासारखं वाटत होतं. सरांचं चेहराच असं आहे, त्यांचं समजावणं म्हणजे एक हेच आहे की माणसाला असं वाटेल की मी आत्ताच बरा झालो, म्हणजे ट्रीटमेंट चालू करायच्या आधी. एवढं मनमीत सरांचं बोलणं लागवी आहे आणि त्यांचं समजावणं त्याच्यापेक्षाही भारी आहे. त्यानंतर आमचे फहीम सर इथले मॅनेजर, त्यांचं बोलणं तर त्याच्याही पेक्षा लागवी आहे. पेशंटला कसं समजावून सांगायचं, कसं ऍडमिशन घ्यायला लावायचं हे सगळं सर व्यवस्थितपणे करतात. चांगलं कोऑपरेट केलं फहीम सरांनी पण. त्यानंतर मी ते ऍडमिशन घ्यायचा डिसिजन घेतला. 21 तारीखपासून मी जेव्हा आमची ट्रीटमेंट सुरू केली तर आमच्या इथल्या फिजिओथेरपिस्ट मॅडम आहेत सॅनोरा, त्यांचं हसणं, त्यांचं बोलणं लागवी, त्यांचं समजावून सांगणं आणि ट्रीटमेंट करणं तर अप्रतिम आहे. मी जवळजवळ गेल्या 10-12 वर्षांपासून प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच क्लिनिकला गेलो, बऱ्याच ठिकाणी मी ट्रीटमेंट केल्या, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं घेतलीत, पण मला काय एवढा मोठा फरक जाणवतच नव्हता. आणि एवढी वर्ष मी ह्या प्रॉब्लेममध्ये होतो. पण इथला जो एनसीचा स्टाफ आहे ना, तो अप्रतिम आहे. म्हणजे एखाद्या घरातल्या व्यक्तीला जेवढं सांभाळतात ना, तसा इथला स्टाफ सांभाळतो. इथे दुसऱ्या मॅडम आहेत, मयुरी मॅडम आहेत, संजय सर आहेत, नवीन एक मॅडम आले ते पण आहेत. पण इथला स्टाफ बद्दल काय बोलायची गरजच नाही. म्हणजे आपला घरचा माणूस असल्यावर काही ते लोक सांभाळतात, एवढी केअर करतात ना की म्हणजे पेशंटला असं वाटत नाही की मी कुठल्या तरी क्लिनिकला आलोय. असं एवढं कॉपरेटेबल आहेत मॅडम. तर आमच्या ती बोटं वगैरे ट्रीटमेंटच्या एवढी अशी स्मूथली चालतात ना की असं वाटतं की मी झालो, आता बराच झालोय. म्हणजे अर्ध्या ट्रीटमेंटलाच माणसाला वाटतं की मी बरा झालो. डॉक्टर सॅनोरा मॅडमचं तर अप्रतिम ट्रीटमेंट आहे. आणि त्यांचं सारखं समजावून सांगणं, प्रत्येक वेळी केअर करणं की असं वागा, असं वागा, असं करू नका. म्हणजे त्यांचं ट्रीटमेंट चालू असतानाही ते बोलणं असतं आणि ते हसत, म्हणजे असं दमदाटी करू नये किंवा अगदी कुठल्या तरी डॉक्टर असं बळजबरीने करून घेते वगैरे असं नाही. त्यामुळे इथला स्टाफ संजय सर ते काय एवढं आमची केअर करतात की बॅगही आम्हाला इकडे तिकडे करायला देत नाही. म्हणजे इथलं स्टाफ अप्रतिम. मी कुठेच बघितलं नाही, कुठल्या एवढ्या क्लिनिकमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेतो, मी असला स्टाफ कधी कुठेही बघितला नाही. खरंच धन्यवाद ते देवाचे की त्यांनी या एनसी सारख्या या ठिकाणी असा चांगला स्टाफ पाठवला. धन्यवाद. माझी अजून कमरेची ट्रीटमेंट चालू व्हायची आहे परवापासून. मला वाटतं मी त्याच्यातही पूर्णपणे निघून जाईन असं वाटतंय आणि पुढच्या ट्रीटमेंटमध्ये. धन्यवाद. थँक्यू टू इथला स्टाफ आणि एनसीला. थँक्यू सो मच.